मित्रांनो नमस्कार. कसे आहात? ठीक आहात ना? मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीला यश हवे आहे. प्रत्येकच व्यक्ती यशाची आशा करतो. आपल्याला सुद्धा जीवनामध्ये यश मिळावे असे नक्कीच वाटत असेल. हो ना मित्रांनो? पण प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अधिक यश मिळतेच असे मात्र होत नाही. प्रत्येकच व्यक्तीला यशाला सुद्धा समोर जसे जावे लागते, तसेच अपयशाला सुद्धा समोर जावेच लागते. पण मित्रांनो, आपण बरेचदा अपयशाला वाईट असे समजतो आणि अपयश आले की निराश होतो. पण मित्रांनो, अपयश याला आपण नक्की कसे बघायला पाहिजे? मित्रांनो, अपयश सुद्धा आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवून जात असते. हो, नक्कीच बऱ्याच गोष्टी शिकवून जात असते. आणि जीवनामध्ये अपयश हे पाहिजेच पाहिजे. त्याशिवाय अधिक उंची आपल्याला जीवनामध्ये गाठता येत नाही, अधिक प्रगती करता येत नाही. म्हणूनच अपयशाला आपण नक्कीच कसे बघितले पाहिजे? मित्रांनो, अपयश आले तर नक्कीच आपण ते आपल्याला काहीतरी शिकवून जात आहे असे बघावे. ज्याही चुका आधीच्या प्रयत्नामध्ये आपल्याकडून झाल्या असतील, त्या नक्कीच आपल्याकडून टाळणारे असेच अपयश आपण समजावे. म्हणजे यशाची पहिली पायरी ही अपयश आपण समजली पाहिजे. कारण ज्या चुका आपल्या समोर होणार आहे त्या नक्कीच या अपयशातून टाळल्या जाऊ शकतात. मित्रांनो, हे असेच आहे. अपयश आल्याशिवाय यशाचे महत्त्व आपल्याला वाटणार नाही. म्हणून अपयशाला सुद्धा सकारात्मक दृष्टीनेच आपण बघायला पाहिजे. मित्रांनो, लक्षात आले असेल ना? जीवनाला अशाच पद्धतीने, अधिक योग्य पद्धतीने, सजगपणे बघूया व जीवन अधिक सुखी सुंदर करूया.